मान्यवरांच्या गजरामध्ये आपण तुमचं स्वागत करूयात। त्यांच्या समवेत या ठिकाणी आपल्या प्रभागाचे उमेदवार जितेंद्र शिवाजीराव मोठे सन्मानपूर्वक जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूयात। आपल्या हक्काचा नेता नाना भाऊ विचारांचा पक्का नाना भाऊ भिडभिड हा पक्का नाना भाऊ। दीप प्रज्वलन करून या नियोजित प्रचार सभेची आपण सुरुवात करतो आहे। सन्माननीय कलेक्टर कार्यालयाने विनंती की आपण स्टेजवर यावं। जनसेवेचे व्रत घेऊन आधार सुखाचा झाले नाना अन्याय जिथे आवाज तिथे उठवून न्याय देणारे मदतीला धावून घेणारे हक्कासाठी लढणारे लढवय्याने जनतेचा लाखात करावी ज्याचा बाणा दमदारी हात दिलदार साथ महाराष्ट्र घडवण्या आले नाना दमदार हात दिलदार साथ महाराष्ट्र घडवण्या आले नाना। शिवशाहू फुले अन आंबेडकर हृदयात कोरले जाणे या राष्ट्राच्या समृद्धीचे रे वचन घेतले जाणे आणि उमेदवार स्वतः जोरदार टाळ्या वाजवून मान्यवरांचं आपण स्वागत करूया। एक स्वप्न घेऊन इथला कास्तकार जो आहे की आपल्या कापसाला चांगला भाव भेटेल मार्केटमध्ये 2 आठवड्यानंतर जेव्हा तो मार्केटमध्ये जाईल तेव्हा त्याला चांगला भाव भेटेल आणि त्या भावाच्या माध्यमातून त्याचे जे स्वप्न आहे आपल्या परिवारासाठी मग ते मुलाचं शिक्षण असो मुलीचं लग्न असो किंवा त्याच्यावर घराच्या परिवाराच्या आई वडिलांच्या जे ऑपरेशन असतील किंवा इतर इलाज असतील असे अनेक स्वप्न घेऊन तो या कापसाच्या भावाकडे डोळे लावून बसलेला आहे। पण मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हे जे आहे स्वप्न आपलं याच्यावर पाणी फेरण्याचं काम हे बीजेपी सरकार करत आहे। या देशामध्ये आताच 1 आठवड्या अगोदर पेपरमध्ये बातमी छापून येते 18 लाख टन तुरीची पण आयात झालेली आहे। मला आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की बरोबर नेमका आपल्या हातात आपलं पीक येतं आपण 6 महिने त्याला जोपासतो ऊन पाऊस वारा याच्यापासून वाचवतो आणि नेमकं मार्केटमध्ये आपण जेव्हा याला विकायला नेतो तेव्हाच बरोबर कसं काय हे आयातीचं धोरण ठरतं आणि या देशामध्ये बाहेरून कापूस बाहेरून तूर आयात केल्या जाते। हे सर्व जे काय होत आहे ते काही ठळक लोकांच्या फायद्यासाठी होत आहे। हे जे लोक आहे व्यापारी लोक आहे अदानी अंबानी सारखे लोक आहे यांच्या फायद्यासाठी बाहेरून कापूस आयात करायचा बाहेरून तूर आयात करायची आणि त्याच्यामुळे इथं आपले भाव पडणार आणि म्हणून आपल्या कास्तकाराकडून अतिशय स्वस्त दरामध्ये कापूस घेणार तूर घेणार आणि याचा प्रॉफिट हे कमवणार। मला सांगा आपण सोयाबीन आता 3200च्या भावाने विकत आहोत आणि ऐन दसऱ्याच्या अगोदर त्या सोयाबीन तेलाच्या पिप्याच्या पाठीमाग 500 रुपये वाढले म्हणजे सोयाबीन घेताना 3200च्या भावाने घेतलं आणि तेच तेल म्हणून तुम्हाला 500 रुपयांनी महागात देत आहे। हा धंदा या देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून चालू आहे। इथं अनेक युवक मंडळी उपस्थित आहे हे सर्व कास्तकारांचे मुलं आहे। आपण कास्तकार स्वप्न पाहतो आपल्या मुलांना शिकवतो आणि एक साधी अपेक्षा बाळगतो की आपला मुलगा शिकला तर तो सरकारी नोकरीमध्ये जॉईन होईल चांगल्या पदावर जाईल चांगलं त्याचं घर सेटल होईल त्याचं लग्न होईल हे आपली साधारण अपेक्षा राहते। पण या महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे की नोकऱ्या नावाचा प्रकारच नाही राहिलेला आहे। करतो की येणाऱ्या 20 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकी मतदानाच्या दिवशी आपण पंजा या चिन्हावर बटन दाबून आपण जास्तीत जास्त मताने पंजा या चिन्हाला विजयी करावं। इथे 2 लोक बसले आहेत होणारे मुख्यमंत्री शिवाजीराव आणि नानाभाऊ आणि काही करा काँग्रेसच्या 80-82 सीट पक्क्या
आणि यवतमाळ जिल्हा नानाभाऊ पुष्कळ दिवसानंतर भाजप मुक्त होत आहे. राजू तोडताम क्लासिक माणूस आहे. राजू तोडताम तेलंगणामध्ये गेला तर तेलंगणाच्या पार्टीमध्ये होता, मग इकडे आणली त्यांना, सगळीकडे TRS पसरलं. त्याच्यापूर्वी तो जयंतराव पाटलापाशी गेला आणि मला राष्ट्रवादीत घ्या, सगळे आदिवासी माझ्याकडे. तो त्याला बाबा एवढं बोलत आहे, तुमच्याकडे आला होता का? पण चांगलं केलं तुम्ही घेतलं नाही. जात पर ना पात पर, इंदिराजी के बात पर, मोहर लगाओ हात पर, ते त्याचं आव्हान होतं. त्या आव्हानाला आपण साथ दिला आणि मग देशातील कोट्यावधी गोरगरीब मागासवर्गाला न्याय मिळाला. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. दुसरं, गणेशजी राठोड यांनी गोड सेनेला मला पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांचा धन्यवाद देतो. या बीजेपीचं एक दुष्ट धोरण आहे. लोक अनुसूचित जाती जमाती ओबीसीला नोकऱ्या मिळू नये, नोकऱ्या बंद करता येत नाही म्हणून यांनी खासगीकरण केलं. आता सरकारी नोकऱ्या नाही राहिल्या तर मग तुम्हाला नोकऱ्या कशा मिळतील? याला या विधानसभेत आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ते आपण त्यासाठी जागृत राहावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. आपल्याला माहित आहे उमेदवार चितेचा माझा मुलगा आहे. आम्ही आपल्याला जास्त वेळ नाही देता, एवढंच म्हणेन की तो सुस्वभावी आहे, तुम्हाला आपलंसं करून घेईल आणि कामकाजाच्या बाबतीत माझ्यापेक्षा 1.5 पट काम करेल. आपण त्यांना आशीर्वाद द्यावा. माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मार बंजारा समाजी बहादर जातचं शिकार करेवाळचं इशारो समजो, इशारो न समजे तो આપણે धोकोचं आणि मन विनंतीचं सेवालाल महाराज आपण वंशजचा लाग जर काढो आणि काँग्रेसने निवडलो असं विनंती करून मार भाषण संपवितो. जय हिंद. वणीमध्ये कुणबी समाजाला कुत्र्याची उपमा दिली आणि त्या ठिकाणी कुणबी समाजाच्या माणसांनी आवाज उचलला त्यांच्याच पक्षाच्या, त्याच्यावर खोटे आरोप लावून त्याच्यावरच पोलीस केस केली. म्हणजे ओबीसी समाजाची लोक ही आता सगळी कुत्र्याची औलाद आहे. ज्या हिंदुत्वाच्या नावाने भटक्या विमुक्त जातीच्या लोकांनी किंवा ओबीसी समाजाच्या लोकांनी या भाजपला डोक्यावर घेतलं. आता वापर संपला, जाणार कुठं म्हणून तुम्ही कुत्र्याची उपमा देणार. आणि मी म्हणालो, मी माझ्या सगळ्या बहुजनांना सांगितलं, ओबीसी समाजाच्या लोकांना सांगितलं की जो भाजप आपल्याला कुत्र्याची उपमा देते त्या भाजपला आता कुत्रा करायची वेळ आता तुमच्या हातात आली. भाजपवाले खवळलेत. फडणवीस सांगतो, फडणवीसचं कालचं स्टेटमेंट आहे, त्यांनी कुत्र्याच्या जागी स्वान शब्द वापरला. तो म्हणाला की कुत्रा प्रामाणिक असतो, म्हणजे स्वान प्रामाणिक असतो. म्हणजे आता त्याने पुढचं सांगितलं ना, माफी नाही मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमाचा अपमान या लोकांनी केला. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सांगितलं आणि माफी मागावी. एकनाथ शिंदे असेल, अजित पवार असेल, सगळ्यांनी माफी मागितली, पण देवेंद्र फडणवीसांनी नाही मागितली. आता त्याला मुख्यमंत्री बनवतात ते भाजपवाले. मग तुम्ही कोण राहणार? मग तो मुख्यमंत्री बनला तर तुम्ही काय राहणार? आता काय करायचं याचं डोक्यात ठेवा तुम्ही लोक. माझ्याबद्दल सांगण्यात आलं मगापासून की खासदार की तोंडावर फेकली मोदीच्या. लोक खासदार बनायसाठी काय काय करतात, आमदार बनायसाठी बघा ना, इकडे तिकडे टल्लू मारलंच ना तुमच्या इकडे लोक. जिथं माझ्या बहुजनाचा अपमान जो कोणी करेल, माझ्या शेतकऱ्याची गळे कोणी कापेल आणि माझ्या बहुजनांच्या पोराला वनवन बेरोजगार बनवेल, ती व्यवस्था माझ्या कामाची नाही. ती खुर्ची उभायला आलो नाही, ती खुर्ची माझ्या लोकांच्या न्यायासाठी इथं आलेलो होतो. नाही द्यायचं नको द्या तुम्ही, पण लढाई मी जनतेची लढेल ही भूमिका घेणारा हा विदर्भातला सुपुत्र नाना पटोले तुमच्या समोर उभा या ठिकाणी आहे. ते मोदी असेल, शाह असेल, तो फडणवीस असेल, तो शेतकऱ्यांच्या बद्दल बोलत नाही. 2014 मध्ये यांनी काय काय सांगितलं, याच यवतमाळच्या भूमीमध्ये येऊन सांगितलं.
की आम्ही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दीडपट भाव देऊ. दीडपट नाही, 3पट करून टाकला आपलं. शेतकऱ्याला कमीत कमी 12,000 रुपये तरी भाव क्विंटलला मिळालाच पाहिजे, ही भूमिका आम्ही ठेवलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की यांच्या बटेंगे तू कटेंगे वगैरे ह्या सगळ्या फोकनाडमध्ये बंद व्हा. यांना काही आपल्याला घेणं देणं नाही. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये मुसलमान पण मोठ्या प्रमाणात होते. जात वाद या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे सुराज्य स्थापनेचं स्वप्न शिवाजी महाराजांनी तयार केलं. तर या महाराष्ट्रातल्या आगलपागल सगळ्या जातीच्या लोकांना, सगळ्या धर्माच्या लोकांना आपल्या सैन्यात घेतलं. हा तो महाराष्ट्र आहे. सोयाबीनला मी तुम्हाला सांगतो MSP पेक्षा जास्त भाव आम्ही महाराष्ट्रात देऊ. मिळालं तर राज्य सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च करू, हा विश्वास या ठिकाणी देतो. किशोर भाऊने सांगितलं की शिवाजीराव मोघे 1500 मतांनी पडलेत, पण आता 1.5 लाखांनी निवडून आला पाहिजे जितेंद्र. माझ्या पण त्याला शुभेच्छा आहे. आणि म्हणून या भागातून सगळ्यात जास्त मतानं जितेंद्र मोघे यांना पंजा या चिन्हावर मतदान करून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांना निवडून पाठवावं. आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व जितेंद्र मोघेच्या रूपाने आपण पाठवावं, ही आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आणि त्यांना आपले 2 शब्द मी पूर्ण करतो. जय हिंद. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. सेवालाल. नानाभाऊ, आपला घटनेचे दाखवून झाल्यानंतर बँक तपासणीसाठी पुन्हा पत्र आपल्याकडे आलं, काय बोलता झाली? आता आम्ही तर काय फकीर लोक आहोत, काय तपासणार. काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे आणि त्यांनी ड्युटी केलेली आहे. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की अमित शहा मोदींचे पण तपासल्या पाहिजे, थोडंसं एकनाथ शिंदेचे तपासल्या पाहिजे. दिखावा नाही, एकदम सरप्राईज ती चौकशी व्हावी, तपासणी व्हावी, एवढं आमचं म्हणणं. तपासायला काय विरोध नाही. संभाजीराजेंनी म्हटलंय की जरांगे पाटलांची माघार ही मवियाच्या फायद्यासाठी आहे. बघा, संभाजी महाराज स्वतः निवडून उभे आहेत, त्यांचा पक्ष उभा आहे, तर ते कोणावर काय आरोप करू शकतो तो त्यांचा भाग आहे. त्याच्यामुळे मला आता त्याच्यावर जरांगे पाटील साहेबांचे